मूर्ख माणसं भरली आहेत या सरंजामी हाऊस मध्ये. एकापेक्षा एक मूर्ख माणसं. मूर्खांची स्पर्धा भरवली असं वाटतंय आम्हाला. आजची विजेती कोण? तर आमची लाडकी रेशम. रुंधतीला सुद्धा आमचीच माणसं मिळतात आमचा अपमान करायला. अरे वा, या 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 या. अजून आमचा अपमान करणं बाकी आहे का? नाही तसं सांगा आम्हाला. इथेच करणार आहात का सगळ्यांसमोर? म्हणजे आम्हाला सजून धजून यायला. अतू अतू काय झालंय? तू इतकी का चिडलेस? सांग ना प्लीज, काय झालंय? रेशम, रेशम तुझं आता लग्न झालंय. जरा तरी शहाण्या मुलीसारखी वाग. तुला अक्कल दिली आहे ना देवानं? दिली आहे ना? का प्रत्येक गोष्ट अरुंधती सांगेल तशीच करणार आहेस तू? मान्य आहे मला, मान्य आहे तू जागीरदारांची सून झाली आहेस. पण हे तुझं माहेर आहे आणि हे कायम तुझं माहेरच राहणार. त्या अरुंधतीनं हे कितीही सासर बनवण्याचा प्रयत्न केला तरी हे शक्य नाही आम्ही जिवंत असेपर्यंत. आता तरी डाव ओळख त्या अरुंधतीचा. तुला कामाला लावेल आणि आरामात स्वतः बसून राहील. संस्कार, परंपरा, रूढी या सगळ्याच्या नावाखाली ना काय वाटेल ते करायला लावेल तुला. आम्हाला हे चालणार नाही आणि मुळात तूच हे खपवून घ्यायचं नाहीयेस. एक गोष्ट नीट लक्षात ठेव रेशम, ती या घरची सून आहे, तू नाही. आतू, हे सगळं ठीक आहे, पण आधी तू प्लीज खाली चल. माझ्यामुळे तू अशी उपाशी राहिलेली मला अजिबात चालणार नाही ग. प्लीज खाली चल ना आधी. आधी आम्ही जे बोललोय त्याचा नीट विचार कर. सरंजामीनं कोणीतरी सांगितलं पाहिजे की बाबांनो, जेवणाच्या ताटावरून असं कुणी रागावून जाऊ नये, असं उठून जाऊ नये. नाही तर मग समोरच्याच्या पोटातले कावळे मग फार रागावतात आणि खूप आरडाओरडा करतात. आता या कावळ्यांना शांत केलंच पाहिजे. काय मग भाऊजी, कसं वाटलं तुम्हाला आमचं घर? एक गोष्ट आम्ही तुम्हाला सगळ्यांनाच सांगतोय. रादर बजावून ठेवतोय. रेशमचं लग्न झालं असलं आणि ती जहागीरदारांची सून झालेली असली तरी हे तिचं माहेर आहे आणि याला सासर बनवण्याचा कुणीच प्रयत्न करू नये. याची जर तिला कुणी जाणीव करून दिली तर गाठ आमच्याशी आहे. समजलं?
जावई बापू, अहो जावई बापू, हा तुम्हालाच हाक मारतोय आम्ही. बोला ना. अहो तुम्ही आता आमच्या घरचे जावई झालात ना, मग आमच्याकडे जावयाला अरे तुरे म्हणण्याची पद्धत नाहीये. एनिवे, आमच्या रेशमला घेऊन कुठे जाणार फिरायला? चौपाटीला. चौपाटीला जाऊ. तिथे भेळ चांगली मिळते. किती बावळट आहात हो तुम्ही. हं? आम्ही रेशम सोबत हनीमूनला कुठे जाणार असं विचारतोय. जाऊया ना, म्हणजे जाऊ ना. नाही ते तसं ठरवलं नाहीये, पण लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वरला जाऊ. तुमच्या पैशाने कुठे नेताय असं नाही विचारलं आम्ही. आमच्या पैशाने कुठं जाणार ते विचारतोय. आमच्या पैशाने तुम्ही युरोप, स्वित्झर्लंड, लंडन, पॅरिस कुठेही जाऊ शकता. तुम्ही ठरवा कुठे जायचं ते. तुम्ही नकाशावर फक्त बोट ठेवायचं आणि सांगायचं आम्हाला इथे जायचं आहे, आम्ही पाठवू. सगळी व्यवस्था आम्ही करू, तुम्ही कसलीच काळजी करू नका. पासपोर्ट द्या आणून आम्हाला. पासपोर्ट आहे ना? आता पासपोर्ट नाहीये म्हणायचा मूर्खपणा करू नकोस. आहे म्हणून सांग, नाहीतर नकाशातच सगळी ठिकाणं पाहावी लागतील. हा. ओ जावई बापू, पासपोर्ट आहे ना? हो आहे ना. म्हणजे माझं सामान अजून मी काढलं नाहीये, बॅगेतच आहे. तुम्हाला कधीपर्यंत हवंय? दुपारपर्यंत द्या आणून आम्हाला. देतो. गुड. अशी बिनधास्त माणसं आवडतात आम्हाला. तुम्ही आता सरंजामेंचे जावई झालात. आता मोठी मोठी स्वप्न बघायची तुम्ही. हो. आणि कोणी जर तुमच्या स्वप्नांच्या आड येत असेल तर बिलकुल घाबरू नका. पद्मिनी राजे सरंजामे तुमच्या पाठीशी आहे. चला आम्ही निघतो, आम्हाला ऑफिसला उशीर होतोय. आमच्या जावई बापूंची नीट काळजी घ्या बरं का राधिका.
खरा नको देऊस, खोटा पासपोर्ट बनव, काही कर, 2 तासात बनव. डबल पैसे लागले तर डबल पैसे टाक, पण मला आणून दे, मी वाट बघतोय. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बंगलोर, गोवा का काश्मीरला, आता इथे नाही जायचं हनीमूनला, राया परदेशी जायचं हनीमूनला. शंतनू जहागीरदार, वाह, पहिल्याच रात्री सिक्सर मारलेला आहे. फॉरेन फॉरेन. अरे जुगारात कधी 1000च्या वर जिंकला नाहीस आणि आता सरळ जॅकपॉट लागलाय तुला. नशीब 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 म्हणतात ना, ते हेच. आमच्या अख्ख्या खानदानात कुणी नकाशातही पाहिलं नसेल ना, अशा ठिकाणी जाणार आहे. आणि तू तर आता अटकेपार झेंडा लावून येणार तर येस. अरे पण इथे मधुचंद्राचा झेंडा अजून लागलेला नाहीये. आणि जाऊ दे, ते सोड, ते आपण करू, त्याला काही प्रॉब्लेम नाही. हो शंतनू शेठ, विमानातून आधी खाली उतरा. विमान प्रवास करून परदेशी जायची स्वप्न पाहताय खरे, पण पासपोर्ट कुठे आहे? खाली मोठ्या फुशारक्या मारून आला की दुपारपर्यंत पासपोर्ट आणून देतो वगैरे, पण पासपोर्ट एवढा कधी फोटो तरी काढलाय का? आतापर्यंत सगळं आयडेंटिटी फोटोवरच भागवत होता. पण आता जर का मी सांगितलं की पासपोर्ट नाहीये तर अब्रू जाईल आणि वर परदेशी जाण्याची आयती संधी ओके. नाही 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 शंतनू, या पासपोर्टचं काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं? आबा रेशमकडून चालीरीतीप्रमाणे सगळं करून घेतलं खरं, पण त्यावरून फार मोठं रामायण घडलं. आता मी परत रेशमला आपल्या देवीच्या दर्शनाला जोडीने जा असं सांगितलं तर वाद अजून वाढतील, पण देवीच्या दर्शनाला तर जावंच लागेल. मी दादाला सांगून बघू का एकदा? माझं ऐकणार नाही, पण निदान रेशमसाठी तो हे नक्की करतो. मग रेशम तिकडे वाड्यावर जाऊन वाडा पण बघेल, दाजींचे आशीर्वाद पण घेईल, सगळंच एकदम छान होऊन जाईल. मी दादाशी बोलतेच एकदा. अरे यार, मी त्या पद्मिनी मॅडमना सांगितलंय ना, दुपारपर्यंत आणून देतो पासपोर्ट म्हणून. हा मग आता काय पासपोर्ट एवढा फोटो देऊ? अरे शांतनू, अरे 2 तासात तुला पासपोर्ट कसा आणून देऊ? हे बघ, कमीत कमी 2 दिवस लागतील तुला पासपोर्ट मिळायला. 2 दिवसात खरा पासपोर्ट मिळेल ना? मला खरा नको देऊस, खोटा पासपोर्ट बनव, काही कर, 2 तासात बनव. डबल पैसे लागले तर डबल पैसे टाक, पण मला आणून दे, मी वाट बघतोय. कळलं? हा चल बाय.
तुम्हाला म्हणायचं शंतनू राजे. काय म्हणायचं? शंतनू राजे. आता काय खोटा पासपोर्ट बनवून फसवणार आहेस सगळ्यांना? ए बासे, तुझी ही भाषण आहेत ना तिकडे जहागीरदारांच्या वाड्यात, हे सरंजामींचं घर आहे, घर. हा? आणि मी काय करायचं काय नाही करायचं हे कोणाचा बापही सांगू शकत नाही मला, कळलं ना? दादा ए, मला जे काही करायचंय ते मी करणार. फुट. दादा, तुला जे काही करायचंय ते सरंजामेंच्या घरात करायचं नाही, जहागीरदारांच्या वाड्यात. आणि मी पण बघतेच ना हे कसं करतोस सगळं ते. हाँ तो ये बात है. मग मला बघायचंच आहे तू काय करतेस ते. मी इथेच आहे, तू इथेच आहे. जाऊ. दादा तुला कळत कसं दादा? नाही? अगं अरू, तुझा दादा तुझ्यासाठी कधीच मेलाय. मी तुझा दादा नाहीये. मी आहे सरंजामेंचा जावई, एकुलता एक आणि लाडका. आणि तू आहे सरंजामेंची सध्या तरी एकुलती एक आणि नावडती सून. त्यामुळे मानात बघायचं झालं तर जावयाचं पारडं हे सुनेच्या पारड्यापेक्षा नेहमी जडच असतं. आणि तुला सरंजामेंनी मॅनर्स वगैरे नाही शिकवले का ग? की आपल्या नणंदेच्या नवऱ्याशी कसं बोलायचं? अरे तुरे करून बोलतेस. यापुढे अरे तुरे करून माझ्याशी बोलायचं नाही. थांब. तुम्हाला म्हणायचं शंतनू राजे. काय म्हणायचं? शंतनू राजे. म्हण शंतनू राजे म्हण. दादा तुला शंतनू राजे. काय म्हणायचं? शंतनू राजे म्हण ना. हे म्हण ना. शंतनू राजे. टोन जरा बकवास आहे पण चालेल. असंच आवाज खाली ठेवून माझ्याशी वागायचा, आदबीनं राहायचं. मला काही लागलं तरी मी तुलाच बोलव की लगेच यायचं इकडे आणि माझ्या ज्या काही ऑर्डर्स आहेत त्या पाळायच्या. नाहीतर एक काम करतो मी आहे ना अशी थाळी वाजवतोय. की लगेच यायचं. तुला माहिती आहे ना मला वेळ वाया घालवलेला आवडत नाही. दादा तू शंतनू राजे. शंतनू राजे, तुम्हाला जे काही करायचंय त्यांनी तुमचीच बेअब्रू होणार आहे. आणि तुम्ही आता सरंजामेंचे जावई आहात, त्यामुळे सरंजामेंची बेअब्रू होईल. आणि मी हे चालू देणार नाही. अरुंधती, अरुंधती तू आता बघच मी काय करतो ते. तुझं आता काही खरं नाही ग, काही खरं नाही. गेट आउट.